जय शिवराय मित्रांनो. आज जी अपेक्षा होती आपल्याला ती अपेक्षा पूर्ण झाली. म्हणजे सूर्यदर्शन असणं गरजेचं होतं. नुसतं आभाळ येऊन पाण्याच्या थेंबाची जाडी वाढत नाही, कारण की ह्युमिडिटीच्या लेवल शिवाय 80 मायक्रॉन एवढं बाष्पकण जाडी वाढत नाही आणि ते अक्षरशः ढग आपल्याला पाहायला मिळतात. काही फट्टीमधनं कडक ऊन देखील पडताना दिसतंय. आणि आपण 12 तारखेला जेव्हा इथे खत पेरलंय, काही खतांचे कण पडलेले दिसत वरती, कारण की हे शेवटचं बांधाचं टोक आहे. या धुळीमध्ये खत पेरलंय, तिकडे जर आपण पाहिलं आपली सोयाबीन पण सुकत होती. कोणता कॉन्फिडन्स आहे आणि कोणता नाही हे तुमच्या याच्या अगोदरच्या अंदाजाने लक्षात आलेलं आहे, कारण की निर्णय, क्षमता आणि शब्द हे आपले ठाम असतात. 11 ते 15 शेतकऱ्यांनी धीर धरावा अशी वारंवार आपण अपेक्षा करतोय आणि ती अपेक्षा तुमची पूर्ण देखील होणार आहे. स्वतःचं सोयाबीन देखील तुम्ही पाहताय, पानं उरफाटे होईपर्यंत सुकतंय. हे सुकत राहतं, यामध्ये काही त्रास होत नाही. उलट ज्या सोयाबीनला जास्त वाढ आहे, म्हणजे माजल्यासारखं सोयाबीन असेल, त्याची वाढ थोडी किंचित थांबून पिकांना एक चांगल्या पद्धतीनं भरण्यास मदत होते. हा विषय नंतरचा राहिलाय की काही ठिकाणी खूप अल्पसा पाऊस पडलाय, बारीक थेंबाचा पडला, तिथे ही तारण नुकसानकारकच ठरते. पण घाबरण्यासारखी कंडिशन नाहीये. आजच्या या ह्युमिडिटीच्या लेवलमुळे 14 आणि 15ला अनेक भागांमध्ये दमदार पावसाला सुरुवात होईल. पण महाराष्ट्रामध्ये 22 तारखेपर्यंत पाऊस पडणार नाहीये. काल एक वक्तव्य असं होतं की शेतकऱ्यांना हे समजायला पाहिजे, हे चॉकलेट आहे. आज त्या व्यक्तीला सुद्धा त्याचा निर्णय बदलावाच लागला, कारण की 15 ऐवजी 14ला पडेल काही ठिकाणी, किंवा 15 तारखेपर्यंत थांबण्यास सांगतोय आपण. 16 तारखेच्या संध्याकाळी आपण कमेंटला रिप्लाय द्यायला सज्ज आहोत. आणि वारंवार फक्त एवढंच सांगेल, आज आपण पाहतोय सोयाबीन अक्षरशः सुकते, काही ठिकाणी बरेच ठिकाणी सुकते आणि रानाला भेगळे पण पडल्यात. ठीक आहे. तर अशा कंडिशनमध्ये न घाबरता थोडं संयम ठेवून आपण आपल्या कार्याला पूर्णपणे काम करत राहा. काहीही वाकडं होणार नाहीये. निसर्गाचे जे काही सध्याचे जे काही डावपेच आहेत, बरेच जण म्हणतायत सुपर अल्निनो आहे, मान्य करा. परतीचा रिटर्न पाऊस झाला की मी सुद्धा मान्य करेल की हा सुपर अल्निनोचा इफेक्ट होता. तर अशा प्रकारचे खंड कोणत्याच वर्षी पडले नाहीत का, हा माझा तुम्हाला प्रश्न असेल. दरवर्षी असा एक महिना येतो तिथे खंड पडतोय, आणि हा खंड नाही, हा एक 6-7 दिवसापासून मिळालेली उघडीप आहे. आणि महाराष्ट्रामध्ये येत्या 2 दिवसामध्ये तो पाऊस तुम्ही अपेक्षा करताय तो देखील होणार आहे. आज सुद्धा संभाजीनगरच्या काही ठिकाणी पाऊस झालाय. खानदेशमध्ये, विदर्भामध्ये अनेक ठिकाणी पाऊस आहे. फक्त 10-20% भाग तिथे तरसलेला आहे, तिथेही बरसणार तो आहेच. पण महाराष्ट्राची स्थिती जी आता सध्या आहे, अनेकांचं वेगवेगळं वक्तव्य आहे, या डावपेचातून तुमची एक घाबरगुंडी तर कधी दिलासा हे मिळते. पण एक शब्द, निर्णय, कुठली एक पद्धत असते की असं पद्धतीचं होणार नाही किंवा होणारच आहे, या गोष्टीवर ठाम राहणं. ना की काल एक, आज एक आणि उद्या एक. महाराष्ट्रात 22 तारखेपर्यंत खंड नाही, आणि येणाऱ्या 14 आणि 15 तारखेच्या संध्याकाळी चित्र स्पष्ट होईल. आणि ज्या भागांना अत्यंत कमी पडला त्या 2 दिवसामध्ये, तर त्या भागांना 16-17ला देखील चांगला होईल. पण एक विनंती करतो की 22 तारखेपर्यंत खंड नाही, आणि दिलेल्या तारखा माझ्या पूर्णपणे ठाम असतात, ठाम राहतील सुद्धा. ना की काल एक, ना की आज उद्या एक. जय शिवराय.